नांदेडमध्ये 10वीच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियान राबवण्यासाठी झूम वेबकास्टद्वारे परीक्षा लाईव्ह दाखवल्या जात आहेत। बोर्डाने नायगाव तालुक्यात प्रथमच हा प्रयोग राबवला। शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये बसून परीक्षा कशी सुरू आहे याचा आढावा या चित्रीकरणाच्या माध्यमातून घेतलाय। यापुढील परीक्षा देखील अशा पद्धतीनेच होणार आहेत। गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगाव मागच्या काही दिवसांपूर्वी विविध समाज माध्यमांवर आणि न्यूज चॅनलवर नायगाव येथील एका परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या अनुषंगाने तेथील केंद्र संचालकांवर निलंबनाची कारवाई करावी लागलेली आहे। आणि असा गैरप्रकार रोखण्यासाठी आमच्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही झूम वेबकास्टिंगच्या आधारे सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमच्या बैठक सदस्य आणि रनर यांच्या माध्यमातून संपूर्ण पेपरच्या वेळेमध्ये हे चित्रीकरण करण्यात येत आहे। काल झालेल्या गणिताच्या पेपरसाठी आम्ही हे प्रायोगिक स्तरावर झूम वेबकास्टिंग राबविलेली होती आणि तो आमचा प्रयोग यशस्वी झालेला आहे। त्यामुळं यापुढे होणाऱ्या नायगाव तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर आम्ही हे झूम वेबकास्टिंगद्वारे त्याचं लाईव्ह चित्रीकरण करून आमच्याकडे त्याची रेकॉर्डिंग ठेवणार आहोत आणि या माध्यमातून परीक्षा केंद्राच्या बाहेरून होणारा उपद्रव आणि त्याचबरोबर परीक्षा केंद्राच्या आत जो काही गैरप्रकार होणार आहे त्याला आळा बसणार आहे। त्यामुळं आम्ही हा झूम वेबकास्टिंगचा जो आमचा प्रयोग आहे तर तो येथून पुढे होणाऱ्या सर्व 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या बाबतीमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद करनवाल मॅडम, तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर साहेब, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर सविता बिर्बिक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून आमचे हे काम चालू आहे। आणि हे झूम वेबकास्टिंगसाठी त्यासाठी तांत्रिक सहकार्य आमच्या तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक दीपक तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।